नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा ज्या प्रकारे आता सध्या महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीबद्दल जो वाद सुरू आहे, तर त्याची आता सगळीकडे चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये एक-एक पॉइंट्स बघताय, त्या सर्व पॉइंट्सवरती आपण डिस्कस करणार आहोत. ओके. जसं गुणवत्ता यादी वादात, घोटाळ्याची चौकशी व्हावी, उपमुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे आणि भरती खरंच रद्द होणार का? आणि जर रद्द होत नसेल तर याच्यावरती दुसरा तोडगा काय आहे? तर ते पण आपण याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि मॅक्सिमम पीपलसोबत शेअर करा. कारण ही जी माहिती आहे मित्रांनो, ही तुमच्यासाठीच आहे. तर ज्यांनी तलाठी भरती दिलेली आहे किंवा जे इतर विद्यार्थी पण जे आहेत, ज्यांनी तलाठी नसेल दिले, पण बाकीचे जे एक्झामची तयारी करत आहेत, महाराष्ट्रातील कुठली पण भरती असो, तर आता जर तलाठीमध्ये झालेलं आहे, तर उद्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबत पण होऊ शकते मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनी एकजूट होणे इथे खूप आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये बघा आता विविध विविध पक्षाचे जे नेते आहेत, त्यांचं पण आता इथे मत येऊन राहिलेलं आहे किंवा विरोध होतो इथे. तर बघा, तलाठी भरती रद्द करा असे आमदार कैलास पाटलांची पण मागणी आहे. सोबतच काल आपण बघितलं की वडेट्टीवार साहेब जे आहेत विरोधी पक्षनेते, त्यांचं पण त्यांनी पण आक्षेप घेतलेला आहे. तर हळू आपला तो आता तुमचा जो संघर्ष आहे मित्रांनो, त्याला आता थोडंसं म्हणजे त्याला प्रज्वलित करा, म्हणजे असं थंड नका होऊ देऊ. तर जास्तीत जास्त काय करा, Twitterचा यूज करा. तुम्ही Twitterवरती पण चांगलं एक Twitter एक चांगलं माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही विरोध आपला प्रकट करू शकता. विविध आपले जे सीएम आहेत, डेप्युटी सीएम आहेत, यांना आपले मत टॅग करत चला. तुमच्याकडे जर काही प्रूफ असेल, ते जसं समिती आहे आपली महाराष्ट्र समन्वय समिती, त्यांनी पण नंबर दिलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याची लिंक पण इथे मी टाकून देईल. तर त्यांनी जो नंबर वगैरे दिला, तिथे तुम्ही जाऊन त्यांना काही मेसेज करू शकता, WhatsApp करू शकता. तुमच्याजवळ जर काही पुरावे असतील, तुम्हाला वाटते की नॉर्मलायझेशनमध्ये काही गडबड झालेली आहे, तर ते पण तुम्ही तिथे सादर करू शकता. तर ह्या संपूर्ण पॉइंट्स आपण वन बाय वन डिस्कस करू. आणि तसंच सरकारने आता एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे. तर ती प्रेस नोट काय बोलतंय तलाठीबद्दल, त्याच्यामध्ये घोटाळ्याबद्दल काही उल्लेख आहे का? तर ही पण माहिती आपण संपूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप संपूर्ण बघा, जराही स्किप न करता. वाटल्यास तुम्ही याची स्पीड वाढवू शकता. तर आपण चला सुरुवात करूया वन बाय वन. तत्पूर्वी व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक माझी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला तुम्ही याला, तर जास्तीत जास्त लाईक करा आणि मॅक्सिमम पीपलसोबत शेअर करत चला. कारण ही जी माहिती आहे मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर आपण आज एक पॉईंट बघणार आहोत. काय पुरावे आहेत, तर ते पण पुरावे आपण इथे बघणार आहोत. तर बघा, ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की तलाठीचं आता 23 जिल्ह्यांची म्हणजे रिझल्ट लागलेला होता आणि याच्यामध्ये आता फक्त जर पेसा सोडला, 13 जिल्ह्यातील जे 574 पदे सोडून बाकी जिल्ह्यांचे गुणवत्ता यादी आली होती. आणि जशी गुणवत्ता यादी आली, त्याच्यामध्ये काही जणांना 200 प्लस होते मार्क्स. आणि तिथून मग जो गोंधळ सुरू झाला, तर बरं विविध विविध विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तलाठीमध्ये इतकं नॉर्मलायझेशन जर झालं, तर पण 200 प्लस मार्क्स तर जर गेले तर गेले, पण त्याच्यातही काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना वनरक्षकमध्ये खूप कमी मार्क किंवा इतर एक्झाममध्ये 50. एक मुलगी अशी होती की जिथे वनरक्षकमध्ये 54 आणि डायरेक्ट तलाठीमध्ये ती महाराष्ट्र टॉपर डायरेक्ट 214 प्लस. तर असे काही विद्यार्थी अजून मी तुम्हाला काय एक इथे पोलीस रिपोर्ट पण दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांची नावे आहेत तिथे. तर आपण वन बाय वन एक आता बघूयात. तर आपण नेक्स्ट बघूया याच्यामध्ये. तर बघा, इथे समन्वय समितीचं काय एक ट्वीट पण आहे इथे. ही अशी लिंक असते ना मित्रांनो, जर Twitterवरती जा तुम्ही, ट्वीट दिसलं ना, तर याला लाईक करत चला. अशा ट्विटर जे हँडल्स आहेत, त्यांना तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये त्या ट्विटरच्या जाऊन कमेंटमध्ये कमेंट करत चला. जेणेकरून मॅक्सिमम जर ट्वीट झालं ना, तर ऑटोमॅटिक आपण ट्रेंडिंगवर पण येतो. तर ट्विटर एक चांगला माध्यम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण बरंच काही करू शकतो. तर ते काय गोष्टी आहेत आपण आता बघणार. बघा, समन्वय समितीचं काय ट्वीट होतं, तलाठी भरती जे आरोपी आहे राजू नागरे हा अट्टल पेपरपोड्या आहे. 6 ते 7 वर्षापासून तो पेपर फोडत आला आहे. 6 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आता तो मुंबई पोलीस भरती घोटाळा, वन भरती घोटाळामध्ये सुद्धा आरोपी आहे. तलाठीमध्ये ज्यावेळी त्याला अटक करण्यात आलेली होती, तेव्हा त्याला सोडून द्या असा कॉल मंत्रालयातून आला होता. म्हणजे सर्वांनी समजून जावं की पेपरफुटीचे कनेक्शन कुठपर्यंत आहेत आणि पेपरफुटीचा तपास कसा झाला असेल, परीक्षा पारदर्शक झाली असेल तर कोणत्या तोंडाने बोलतायत. तर अशा प्रकारचे हे ट्वीट्स आहेत. तर तुम्हाला पण इथे तुमचं मागणी तुम्ही इथं मांडू शकता. तर समन्वय समितीने जे काही नंबर्स वगैरे दिलेले आहेत, तिथे तुमच्याकडे जर काही प्रूफ असेल, तुमच्या शिफ्टमध्ये जर काही विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन जास्त झाले, जसं 25 ते 30 मार्क किंवा 20 ते 25 मार्क झालेला आहे आणि त्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर होता सेम
काठिण्य पातळी होती आणि तुम्हाला फक्त तुमचे 2 मार्क्स किंवा 4 ते 6 मार्क्स असे जर नॉर्मलायझेशन झाले असेल, तर याचा अर्थ असा होतो की नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये पण इथे घोळ आहे. तर असं जर नॉर्मलायझेशन होत असेल, तर मग असं नॉर्मलायझेशन कोणत्या कामाचं? जर हुशार विद्यार्थी मागे आणि जो ज्यांना कमी मार्क्स आहेत, तो विद्यार्थी जर समोर जात असेल तर नॉर्मलायझेशन प्रोसेसवर पण या माध्यमातून अशा केसेसमुळे पण इथे प्रश्नचिन्ह उभा होतो. तर नेक्स्ट आणखी बघूया याच्यामध्ये काय आहे. तर आता प्रत्येक वेगवेगळ्या पेपरमध्ये पण न्यूज यायला लागली आहे, की भरती परीक्षेच्या निकालावर पण इथे आक्षेप व्हायला लागलेला आहे. तर काही उमेदवारांना बघा, इथे आता काय म्हणताय, इतर सर्व परीक्षेत कमी गुण आणि तलाठीमध्ये जास्त गुण, कारागृहात शिक्षा भोगलेल्या उमेदवाराला 200 पैकी 182 गुण, नॉर्मलायझेशनमध्ये इतके जास्त गुण कसे? असे आरोप करत स्पर्धा समन्वय समितीने तलाठी भरतीच्या निकालावरती आक्षेप घेतलेला आहे. तलाठी भरती परीक्षेत सातत्याने पेपर फुटीच्या घटना होत राहिल्या, तरीही राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिले आणि निकाल जाहीर केला. त्यामुळे आता समितीने याच्यावरती निकालावरती आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. तर या प्रकारे जर नॉर्मलायझेशन असेल, तर असलं नॉर्मलायझेशन काही कामाचं नाही. आणि याच्यावरती आता दुसरा तोडगा काय आहे, तर गुणवत्ता यादी जर वादात आलेलीच आहे, पण याच्यावरती आता दुसरा काय ऑप्शन असू शकतो ते पण आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा, समन्वय समितीने फोटो जाहीर केला होता. त्याच्यामध्ये बघा, इथं डेट बघू शकतो 26/10/2023 ची ही रिपोर्ट आहे. याच्यामध्ये तलाठी भरती 2023 ची प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत, तर याच्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केलेली होती की जे काही विद्यार्थी आहेत, ज्याचं नाव आहे अंकुश जाधव, तर यांचा जो पेपर होता 9 ते 11 या दरम्यान होता आणि सेंटर कोणतं होतं बघा, हे VMB कॉमर्स अँड आर्ट्स सेंटर, हे नागपूरचं सेंटर आहे, वर्धमान नगर इथलं. तर याची फुटेज मागितलेली होती. तर यांच्यावरती जो आरोप झालेला होता, तर त्याच्याबद्दल समोर काय त्याच्यावरती कारवाई झाली, यावरती पण आता म्हणजे पोलीस खात्याने याच्यावरती पण आता जाहीर करायला हवं. तर असे जेव्हा एका ठिकाणी जेव्हा असले जर गैरप्रकार झाले आहेत, तर अख्खी तलाठी भरती इतक्या दिवस चालली, तर इतक्या दिवस म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये किती असे कुठे-कुठे प्रकार झालेले आहेत आणि कोणत्या माध्यमातून पेपर फुटलेले आहेत, पेपर फुटले आहेत की आतून काही सेटिंग झाली, या सर्व गोष्टीची इथे चौकशी व्हायला हवी. तेव्हाच जे आहेत खरे आरोपी पण समोर येतील. ओके. तर आणखी एक नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये परत एक अपडेट बघूया. तर ही पण जुनी पेपर कटिंग आहे. याच्यामध्ये पण बघा, 3 लाखात उत्तर पत्रिकेची चिठ्ठी पोहोचते केंद्रात. चिकलठाण्यातील हा प्रकार होता आणि या केंद्रावर पकडलेला गेला होता आरोपी. तर याची पण न्यूज पेपरमध्ये आलेली होती आणि 22 विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीटे सापडली. आरोपी नागरिकाकडे सापडलेली होती. तर हा पण मुद्दा खूप गाजलेला होता मित्रांनो. तर ही सर्व इतकी जेव्हा प्रूफ आहेत आणि जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं आणि काल स्टेटमेंट पण बघितलं आपण उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं. तर त्यांनी म्हटलेलं होतं की आपण चौकशी करू आणि जर भरती म्हणजे चौकशीमध्ये काही, तर अशा प्रकारचे जेव्हा सीएम साहेब स्टेटमेंट, डेप्युटी सीएम आपले उपमुख्यमंत्री जेव्हा स्टेटमेंट देत आहेत, तर इतके जेव्हा प्रूफ आहेत, तर हे काय इतके मोठे प्रूफ आहेत बघा. इथे ही व्हिडिओ फुटेज असेल यांच्याकडे, ओके, पोलिसांकडे किंवा तलाठी भरतीमधील आता ही इतकी मोठं पेपर न्यूज झालेली होती. तर मग इतके मोठे जेव्हा प्रूफ आहेत आणि आता नॉर्मलायझेशनमध्ये झालेले घोटाळे, तर ह्या सर्व गोष्टी असताना आता मग आणखी प्रूफ काय पाहिजे? तर आता याच्यामध्ये आपलं उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देऊन ॲक्शन घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि बघा, याच्यामध्ये आणखी दुसरा काय ऑप्शन असू शकतो, सरसकट जर एक्झाम रद्द नसेल करायची, तर याच्यावरती एक दुसरा ऑप्शन असा असू शकतो की तुम्ही काय करा, आता ज्याप्रमाणे बघा ICARने 2021 मध्ये एक्झाम घेतली होती, ती एक्झाम TCSनेच घेतली होती. पण त्याच्यामध्ये काय झालं होतं, पेपर 1 मध्ये तिथे जेव्हा घोटाळे झालेले सिद्ध झाले किंवा त्याच्यावरती आरोप झालेले होते, तर त्यांनी काय केलं, मग पेपर 2 घेतलेला होता. तर याच्यावरती एक ऑप्शन असा असू शकतो की तुम्ही काय करा, आता एका रेशोमध्ये एक तर 1:10 या किंवा 1:20, 15 या रेशोमध्ये जे टॉपर मुलं आहेत किंवा ज्यांना जास्त मार्क आहेत, मग तिथे सर्वच येतील 180 पासून 200 पर्यंत किंवा 200+ या सर्व विद्यार्थ्यांची काय करा, एक CBT 2 घ्या आणि या CBT 2च्या माध्यमातून मग नंतर कळेल की खरंच कोण हुशार आहे आणि कोण नाही. तर त्याच्यामध्ये पण कसं तर ती CBT 2 पण कशी झाली पाहिजे, जी ऑथोराइज सेंटर आहे TCSचे, त्याच ठिकाणी झाले पाहिजे. असं कुठल्या पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये नको. जसं TCSचे एक प्रॉपर सेंटर असतात, जसं ID झोन वगैरे असं नाव दिलेलं असतं आणि ते फक्त प्रॉपर एक्झाम घेण्यासाठी असे सेंटर असतात आणि तिथे प्रॉपर CCTV असतं, सिक्युरिटी असतं आणि
प्रॉपर व्यवस्था असते, तर त्या ठिकाणी जर असली जर एक्झाम झाली, तर अशा ठिकाणी असे फ्रॉड होणार नाहीत. तर अशा प्रकारे जर पेपर 2 घेतला, तर जे विद्यार्थी ज्यांचे आता जास्त मार्क्स आहेत, डायरेक्ट रद्द केली एक्झाम, तर ते पण योग्य योग्य नसणार. त्याच्यामुळे जर डायरेक्ट रद्द न करता हा एक ऑप्शन जर असा समोर ठेवला, की एका रेशोमध्ये 1 ते 20 किंवा 25 असे कॅन्डिडेट्स बोलून परत जर पेपर 2 घेतला, तर ते एक योग्य निर्णय ठरेल, असं माझं म्हणणं आहे. तर ही बघा मित्रांनो, अशी रेग्युलर आता रोज नवीन-नवीन काही ना काही अपडेट येतात आणि तुमचा जो आवाज आहे आता तो आता ही न्यूज चॅनलवरती पण न्यूज यायला लागलेली आहे. विविध जे आपले मराठी न्यूज चॅनल आहेत, त्यांच्यावरती पण ही आता न्यूज यायला लागली. पण तुम्हाला काय करायचं आहे, हा जो मुद्दा आहे, हा तो मुद्दा जो आहे आता थंड होता कामा नये. आता विविध YouTube म्हणा की जे क्लासेस घेणारे शिक्षक लोक वगैरे जे आहेत, क्लासेस चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत, अकॅडमी आहेत, त्या पण आता समोर यायला लागल्या. तर सर्वांनी सपोर्ट करा, एकमेकांना सपोर्ट करा. तेव्हाच काय होईल, तेव्हाच सरकार जागी होईल आणि तेव्हाच थोडंसं इथे काही ना काही याच्यावरती तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज बघायला मिळेल. नाहीतर काय होणार, जे विद्यार्थी स्टडी करतायत त्यांचं सिलेक्शन व्हायचं राहून गेलं. जे जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं, त्यांचं सिलेक्शन न होता ज्यांनी पैसे भरलेले आहेत, ते विद्यार्थी सिलेक्ट होतील आणि तुम्ही जे खरंच हुशार विद्यार्थी आहेत, ते फक्त अभ्यासच करत राहतील. त्यांचं वय निघून जाईल आणि शेवटी पत्रिका काय होईल, सिर्फ फक्त निराशा पडेल. तर असं होता कामा नये, म्हणून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर याच्यामध्ये संपूर्ण जे आपले पॉईंट्स होते, याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे आणि घोटाळ्याची एस-आय-टी चौकशी पण व्हावी असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर त्याच्याबद्दल पण सर्व सत्य समोर येईल एकदा जर चौकशी झाली तर. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. परत एकदा विनंती, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही पॉईंट्स असतील तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. थँक यू व्हेरी मच.